थोडं थोडं टाका. हॅलो गाईज, मी पूनम भोसले. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे. आणि आता गावाकडे मी सध्या, आणि एवढी थंडी आहे ना गावाकडे, बापरे बाप. आत्ता 9:30 9:15 वाजले तरी एवढी थंडी आहे, भयंकर. आणि थंडीत जात नाही आहे, मी पण आंघोळ नाही केली, आत्ताच उठलेली आहे. आणि खूप थंडी आहे. आणि संध्याकाळ तर 6 वाजल्यापासून एवढी थंडी आहे, घरातून कोण बाहेरच पडत नाही. पिऊ आणि हिचं काय चाललंय, हिला तर थंडीच नाही वाजत अजिबात. स्वेटर काढून टाकले. पिल्या दोघी चाललेत शाळेला. आज मंगळवारी आणि गावचा बाजार असतोय, आणि त्याच्यामुळे त्यांची लवकर शाळा सुटते 1:45 वाजता. आणि ह्या असल्यावर जरा बरं वाटते, घरात हाताखाली देते वगैरे. ह्या नसले की करमतच नाही. काल तर सुट्टीवर ठेवून घेतली मी, सुट्टी मारलेली शाळेला त्यांनी. आता ही सोबत आहे माझ्यासोबत. आता हे बघू शकता, किती 3-4 दिवस झालं माझ्यासोबत राहिले इथं. मम्मीची आठवण नाही, काय नाही. ए दिदू. आणि मम्मी करते बाहेर भाकरी, चूल केली तिनं मस्त. आता हे बघू शकता किती केलेत भाकरी. आज आहे मटण मस्त, त्याच्यामुळे भाकरी केली चुलीवर. आणि चुलीवर मटण करणार आहे आज. भाकरी झाल्या काय? हा, काय खात नाहीत, मार्गशीर्ष महिना आहे. मी खाणार आहे फक्त, मी. किती मस्त पातळ भाकरी आहेत बघा, बारीक. काय काय ठिकाणी खूप जाड करतात. झालं तुमचं? यस. अगं बाई, हिनं पण बॅग उचलली बघ. तुम्ही बॅग उचलले त्यामुळे तिने पण बॅग उचलली. तू राहते घरी राहणार, खावान तुला येत राहणार, हा राहणार नाही बनायला लागल्या बघ. कोणाला तरी 1 किलो सुट्टी मारायला लागते का बघ. जा म्हणा, लवकर या म्हणा, खाऊ घेऊन या म्हणा. म्हण खाऊ घेऊन या म्हणा. म्हण दिदू, खाऊ घेऊन या म्हणा. बाय बाय कर. बाय दीदीला बाय कर, माऊला बाय कर. बाय कर की बाय. यांची बघा चपला पुसापुसी चालू आहे. बाय किती बाय कर घे. बाय कर, बाय बाय म्हणा दीदीला. खायला घेऊन ये म्हणा. बाय 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 बाय. राहत्या का रडत्या बघ आता. एक जण जाऊन बघा तोपर्यंत राहत्या का आली, नाहीतर एक जण राहावा. बघ पिऊ माऊ गेली. पिऊ माऊला बाय बाय कर. आल्यावरच नाही तर दोघींच्या महागच आहे त्या. कोण राहता का? 1 जण 2 जण. राहते का पिल्या? हा, तोंड बघू शकता किती बारीक केले तोंड एकदम. 2 दिवस सुट्टी होती, संडे, त्याच्यामुळे राहिले. खाली छड्डी मध्ये काय घालायची आहे ना? घातली की म्हणा. चला काय कराय? हा, नाही मला नको अंड्याची भुर्जी. खाऊन खाऊन कंटाळा आला अंड्याच्या भुर्जीचं. भाजी कर काहीतरी, आणि भजी कर मस्त.
मिरची आहे ना, मग भजी कर. हां गॅसवर कर. राहते कोण नाही यांचं बघू शकतो, कोण राहते कोण नाही यांचं चालू झाले. ही तर बॅग घेऊन तयार झाली. ए तिथे जाते का? त्याच्यावर पाय ठेव. ठेव त्यावर वरी मग थांब. ह्याच्यावर पाय ठेव. ह्याच्यावर पाय ठेव. ह्याच्यावर पाय ठेव. ठेव. ह्याच्यावर पाय ठेव वर. अगं पडल. आता ह्याच्यावर पाय ठेवतो. वर ही का सायकल आणली? आ सब्जी बनवली. दे सपीला ही सायकल दे. ही चालले पिऊ शाळेला, पिल्या राहिली आता हिच्यामुळं. थंडी आहे गावाकडे. 10 वाजले. किती वाजले? 9:30 वाजले तरी थंडी आहे. थंडीच नाही गेली, आंघोळ पण नाही केली मी अजून. इकडं चल ये. मी मांजराचं पिल्लू पण आणले मस्त. आणि आता बाथरूमचं ना, बाथरूम बांधलेलं आहे, त्याच्या परशा बसवायला गवंडी पण आले. डान्स करते ना तू? हा करते का? हां हां थांब, दीदी गाणं लावते. हां डान्स कर, डान्स मस्त. आणि आहेत माझे पप्पा. आणि बघा मी मिरर क्लीन नाहीये त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. नाच नाच. मगाशी बघा किती मस्ती करते ते, आणि आता ती मगाशी दोघी जण शाळेला चालले तर लगेच रडायला. ते तोंड किती बारीक झालं. इकेला शेवटी ठेवून घेतलं तेव्हा राहिली ती. दिदे हाय कर. हाय हाय. मस्त वाटतंय, मस्त आराम. लाईट नाही आहे त्याच्यामुळे गवणी पण थांबले. ती परीक्षा कट करायला लागतंय. मस्त. गाडी काढायची आहे का? चावी तुला आठवत नाही कुठे ठेवलेली तू? दिदे हस. कशी खोटं खोटं हसते बघा. गौंड्या आलेले आहेत, परशा बसवायचं काम चालू आहे, पण लाईट नाहीये. काय करते? चहा. चहा बनवून देते. चहा. गौंड्या आलेत ना, त्यांना चहा बनवून देते. लाईट किती असते आता परशी कट करायला? आली का? आली म्हणून सांग त्यांना. लाईट आली म्हणून सांग बरं. चहा बनवते मस्त. चहा. भाजी काय करणार आहे? मेथी. रोज भाज्याच घाला आता, नुसते हिरव्या भाज्या. आणि बघू शकता मम्मीने मस्त देवपूजा केलेली आहे, आणि आम्ही अंघोळ पण नाही केलेली अजून. मस्त आहे का स्वामींचं. चालेल गौंड्यांचं काम. परशा बसवायचं.
स्वेटर काढाय थंडी गेली का तुझी आता 10 वाजता आंघोळ करून स्वेटर घालून बसले. आ काय म्हणली? थंडी आता जरा कमी आल्या म्हणलं. काय म्हणते? मी पण येऊ का नाही? कशाला? तुझं काय काम आहे? बस लाद्या भिजत घातल्या रे. बरशी फुटली वाटते. ती काय साईडला तुकडं जोडता येत असेल. हे बुडबुडे गेल्यावर काढायचं का? कोंबड्याला सकाळ सकाळ गिरायका. टाक 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 थोडं थोडं टाक. हा ह्या कोंबड्या आहेत ना, ह्या दिवसाला एक अंडे देतात. ही वालीच कोंबड्या आहे ना, दिवसाला एक अंडे देते ती. ह्या जाड्या येते त्या. ते विकतचे आहेत ना पिल्ले? काय नाव आहे त्याचं? म्हणले क्रॉस मधले काय माहिती. पण याचं वजन लय भरते. ही वालीचं अंडे पण दिवसाला घालते. देशी नाही आहेत आणि कोंबडा. हा कोंबडा देश आहे बघायला. गिरायकाला आता लगेच 650 रुपयाला एक. जे गवंडे आलेत ना त्यांनीच मागितलं 650ला हा वाला. तिथं पण आहे एक देशी कोंबड्या बघा. ही देशी कोंबडी आहे बघा. आणि ह्या सगळ्या मोठ्या आहेत. विकतची पिल्ले आणलेले आहेत. उंचीला पण पडलं. कोंबडा कसा ओरडतोय बघा. टाइम टेबलच राहिला नाही कोंबड्यांना आता. मग काय म्हणतेस सांग. भाजी कर, मला भूक लागली आता. मी पहिला ब्रश करते, जेवते आणि मग आंघोळ करते. आ चला आता आंघोळ करते मी आणि हा व्हिडिओ इथं संपवते. आणि कसा वाटला मला नक्की सांगा. मी थोडंसं गावाकडचं दाखवलं जे की रिअलमध्ये आपल्या सकाळचं उठल्यानंतर चालू होतं ते. आणि आज मटण आणणार आहे आणि मटणचा पण व्हिडिओ टाकणार आहे. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.